तिची किलकारी होती हर हर महादेव. अचानक नरसिंह प्रकटला आणि प्रतापगडाच्या उंबरट्यावरती खानाचा कोतळा फाडला आणि रक्ताच्या चिळकांड्या क्षितिजा पलीकडे गेल्या. पण कसा? क्रांतीचा आणि जनशक्तीचा स्तंभ तर नेमका कोणता? हा स्तंभाचं नाव आहे महाराष्ट्र स्तंभ. अचानक 350 वर्ष यवनातना सांगू लागल्या, महाराष्ट्र सांगू लागला, महाराष्ट्र नाही तर संबंध दक्कन सांगू लागली, आम्ही भ्रष्ट झालोय, आता संपण्याचीच पाळी आलेली आहे, जागे व्हा, आता जागे व्हा. तिघांनी संगमत केलं. सह्याद्री समुद्र आणि शिवाजी एकत्र आले. मग नरसिंह प्रकटला. शिवाजी 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 या 3 अक्षरांनी इतकं हैराण केलं, इतकं. शिवाजी मध्ये कौतुक, शिवाजी मध्ये आश्चर्य, शिवाजी मध्ये कुतूहल, पण शिवाजी मध्ये नाव घेण्यासारखं काहीच नव्हतं. ही 3 अक्षरे सुलतानाच्या दाढीखाली वळसा घालत होती. कसं आणणार मला जेरीस? कसं सापडला? एके दिवशी पुन्हा सापडला त्याला सिद्धी जौहर. सिद्धी जौहर नाही तर सलामत खान सिद्धी जौहर. पुन्हा फौज तयार झाली. 10,000 नाही, 20,000 तर अजिबात नाही, विशेष सोडून द्या. 35,000ची फौज सुसज्ज तयार झाली आणि आली चालू पन्हाळ्यावरती. राजे यावेळी पन्हाळ्यामध्ये होते. उरामध्ये ताट भागवा पन्हाळा घेऊन उभा होता. निघाली सिद्धीची फौज आली. पन्हाळ्याला वेळा पडला. फौजाचे लोट कुंभारात निघाली. राजांच्या गळ्याचा फास आवळत आवळत निघाला. आता वेडा मात्र उठवला पाहिजे, पण कसा? इतका तापांच्या पावसाच्या गणित वेडा वाढत चाललेला होता, पण वेडा शिथिल पडल अजिबात नाही, अजिबात नाही. पण शिवाची जिद्द अजिबात डळमळले नाही. वेडा उठलाच पाहिजे. नेतुजीने अफाट पराक्रम केला. शहापूर लुटलं, पण काही उपयोग झाला नाही. राजांनी बेत आखला, जीवावरती येण्याचा बेत. इतका अफाट बेत ना, विचार जरी केले तरी आठवतील पन्हाळ्याचा वेढा. रात्रीच्या सुमारास सिद्धीच्या भेटीला जायचं. आपण नाही तर शिवा काशीतला भेटीला पाठवायचं आणि आपण तडक विशाळगड गाठायचा. बोलणी झाली, बेट ठरली. मध्यरात्री 10 वाजता बेट ठरली. राजांनी बोलावणं काढलं. शिवा काशी नावाच्या नावाला शिवा काशीला आला. राजांसमोर येऊन उभा राहिला. राजा बोलावणं काढलं जी. होय शिवा अरे कसं सांगू तुला, कसं तुला उद्या सिद्धीच्या भेटीला जायचंय म्हणून. राजा अशी कामरी कोणी सोडल वय? द्या किडा जातो की भिडा त्या सिद्धीला. अरे शिवा जेवण इतकं सोपं नाही रे. शिवा जेवण इतकं सोपं नाही. एकतर मी सुटून जाईल, पण तुझं सुटणं महामुश्किल, अतिविकट. कळाला शिवा? राज नाही, आता दिलेला शब्द आहे. राज शब्द माग नका घेऊ. आज शिवा स्वराज्यासाठी मरण पत्करीन. राजांनी विडा दिला. बघता शिवा आत गेला. पोशाख घातला, मिशीला ताव दिला. राजांसमोर उभा राहिला. राजा कसा दिसतो जी? बावरले राजे. शिवा आरशात आमचं प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. छत्रपती आज माझ्या समोर उभा असल्याचा भास होतोय शिवा अख्ख्या जीवनामध्ये. राज जाऊ का भेटायच्या सिद्धीला? निघा शिवा निघा. पण ऐक शिवा, ते जोड तुझ्या पायामध्ये का? कळालं शिवा? राज त्या जोड्याजवळ देखील माझी उभं राहण्याची लायकी नाही. ती लायकी आहे फक्त मुजरा करण्याची. राज आणि तुम्ही म्हणताय ते जोडे घाल? अजिबात नाही शिवा ऐक, स्वराज्याचा हाच मंत्र आहे. हर घडीला आणि मृत्यूला कवटावं लागतं रे शिवा, मृत्यूला. राजे जवळ गेले. शिवाला कडकडून मिठीत घेतलं आणि राजांच्या डोळ्यातला एक आसरू शिवाच्या पाठीवरती पडला. शिवा कसा रे मी? माझ्यासाठी मरण पत्करणारा तू, आणि तुझ्या कानामध्ये मी आज चौकडा घालतो शिवा, चौकडा. कळाला शिवा? राज मेल्यानंतर रडणारे भरपूर असतात, पण जिथे पण रडणारे फक्त छत्रपती शिवराय असतात. ऐका राज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोषण लागला पाहिजे. राजा शिवा गेला ना
ह्याच्या जीवाचं सोनं होईल राजा, ह्याच्या जीवाचं सोनं. तुमच्या पडलेल्या प्रत्येक टिपासाठी हा शिवा मरण पत्करेल. राजा निघाले, शिवा निघाला. इशाराच आहे, शिवा येतोय, शिवाजी भेटीला येतोय, सैन्य बेसावत आहे. याचाच फायदा घेऊन राजे विसर्गाकडे निघालेत. सिद्धीला खबर कळली. शिवा पळाला. क्या काळ्या नागावरती अचानक कोणतरी पाय ठेवावा. नाग जसा उंचावतो तर सिद्धी उंचावला. सिद्धी मसूदकडे बघितलं, फादरखान्याकडे बघितलं. मसूद शिवाजी का पिछा करो. मसूद निघाला, टाक निघाला. पण छत्रपती मात्र हातात येणार. अवसान गेलं. पण शिपाई करायला उठून दुश्मन. अवसान पुन्हा चढलं. मंदावना गोळ्यांचा वेग पुन्हा वाढला. पहिली फाळी फुटली आणि शिवा गिरफ्त झाला. आणि मसूद टाकोटाक छावणीवरती आला. शिवा पालखीचा पडदा मागे सरला. शिवा त्याला भेट झाली. सिद्धी कडाडला. राज भागला इथे. म्हणलं बघू जमलं तो फिर क्या हुआ. जमलं नाही सिद्धी साहेब. शरबत झालं, बातचीत झाली आणि एक शिपाई आला. सिद्धीच्या कानामागे लागला. कळालं सिद्धी, सच बता कौन है तू. मैं शिवाजी हूं. देख इस शेर ने जहां भी पंजा डाला है उसे फाड़ निकला है. सच बता, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं कौन है तू. इसका अंजाम जानते हो क्या. अरे एवढं माहित असतो ना तरी तर आलोच नसतो. ऐक, महाराजांची माणसं आम्ही, मरू तर फक्त स्वराज्यासाठीच. बस जीवा पत्करेला शिवा ऐक, माझ्या राजाची पाठ तुला दिसली नाही. या शिवासाठी काय तू फोडणार. ऐक, महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा आहेस तू. इथंच माती करू. आमच्याच मातीत येऊन आमचीच माती करणार. त्याच्या मातीत जाऊन माती केल्याशिवाय आम्ही आमच्या मातीवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. संपला शिवा, संपला. टासला. राजधानी कधीच मागे पडलेली होती. राजे निघालेत विसर्गडाकडे. हिरांच्या मागोमाग मंडळी चालत होती. मसूद सैन्य पाठलागावरती आहे. राजे निघालेत. अचानक कुठेतरी बाण्यावा आणि काळजामध्ये घुसावा. नुसत्या काळजात यातना कल्लोल माजाव्यात. आता 10 पावले गेली, 20, 30. आता वेडा. अचानक कुठेतरी टाळाचा चपकन वागावा आणि छत्रपतीच हातामध्ये लागाव्यात. भाग्यविधाताच करा कल्पना, करा. किती मोठी कल्पना. छत्रपती सापडले तर. पण नाही, लाख सापडू द्या पण पोशिंदा नाही. छत्रपती बांधलांच्या खांद्यावरती सगळं सापडू द्या. 600 बांधल मरू द्या पण छत्रपती अजिबात नाही. निघाली चक्रव्यूहामध्ये. 600 बांधल आणि छत्रपती चक्रव्यूहामध्ये अडकले. पण सुटला. वेडा मागे पडलेला होता. चक्रव्यूह मागे पडला. राजे आणि मावळे शहारले. हाकेच्या शिंकेच्या वरून वेडा मागे पडला. पण मावळ्यांची भावना काय भावना. वलचणीच्या पालींनो चुकू नका. डाव्या पापण्यांनो लवू नका. माझा राजा पालखीमधून चाललाय. फक्त हा पोशिंदा जगू द्या. पालखी थांबली. राजांच्या कानावरती फक्त बाजीचे बोल जात होते. राजा बाजी हे बोल. गोडखिंड घातली. पालखी थांबली. राजे पाय उतर झाले. काय झालं बाजी काय झालं. कोण आपत. बाजी ते बघा हेर शिव चमकले. शिवाचे डोळे चमकले. बाजी मसूदचे हेर. बाजी निघा. पालखी थांबलेली होती. राजे पाय उतर झाले. बाजी काय झालं. बाजी काय. राजा निघा. गनीम सिद्धी मसूदची फौज निघा. टाक निघा. कडाडले राजे. नाही बाजी तुमच्या थकलेल्या खांद्यावरती राजा नाही झालो आम्ही. तुम्ही थकलेलं पान आणि आम्ही असे पाठ लावून पाहणार अजिबात नाही. ऐका बाजी, मरू इथंच. रक्ताचा थेंब आणि थेंब असेपर्यंत इथंच. नाही बाजी काढा. राजा निघा. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे निघाले. बाजींची तळमळ ओळखली. स्वराज्य वाचवायचं असेल ना तरी तळमळ ओळखलीच पाहिजे. मध्ये तानपट्ट्या अडकवलेला बाजी
रणकंदन चालू झालं. साप. पहिली फाळी बाद, दुसरी, तिसरी, चौथी फाळी. लढतोय बाजी, पणाशीतला बाजी, लढतोय तिशीतल्या मुलासारखा. ते धाडस वेगळं, ते शौर्य वेगळं. अपाट अपाट ताकदीनिशी लढतोय स्वराज्य वाचवण्यासाठी. पण गाव झाला, बाजी मागे, फुलाजी पुढे. साप. रात्र हटला, काल ओकटळली. आता पक्षाचा किलबिलाट थांबला. टांगपट्ट्यांचा आवाज सुरू झाला. एक एक पट्टा सळसळतोय आणि गणी मरतोय. करंटला मसूद ऊस. इस बुढ़े को पहले वश पे कर लो, इस बुढ़े को पहले लगाम डालो. सगळं गणी तुटून पडल्या वाजेवरती. पण सप. पुन्हा पुन्हा फळीबाद. पण नाही, पण संपला बाजी. सांगा सिद्धीला, तोफे आधी मरेल हा बाजी. धन्याला दिलेला सबूत, एक आणि एक सबूत. बाजी संपला. माहिती होतं दोघांना आम्ही कोणत्या सिद्धीच्या भेटीला जात नाही, कोणत्या सिद्धीच्या आम्ही हार करत नाही. मरण खात्रीशीर आहे. पण स्वाभिमानासाठी आणि स्वराज्य मिळवण्यासाठी निघाले दोघं. जा जा कधीतरी त्या पावनखिंडीमध्ये राजे राजा आणखी त्या विशाळगडावरती आस लावून बघतात माझ्या बाजीला आणि त्या 600 बांधलांना. कधीतरी गेला ना पावनखिंडीमध्ये, एखादा डेकूळ घ्या तो पाण्यावर टाका. त्या पाण्यावर जो तवंग उठेल ना, तो देखील मातृभूमीच्या रक्तासाठी खर्ची पडलेल्या बांधन नायकांचाच उठेल. अशी जे खिंड लढवली प्रतापराव गुजराने. नेसरीची खिंड तुटून पडला बेदारावरती प्रतापराव. राजे काढले. सला काय निमित्त केला? बेबान झालेला प्रतापराव संपला. राजे तुम्ही शिकवला स्वाभिमान, तुम्ही शिकवलीत अस्मिता. आता आमच्या मावळ्यांकडे बघताना आम्हाला वाटते राजे तुम्ही टांगल्यात त्या तलवारी यवनांवरती. राजे तुमच्याच मावळे त्याच तलवारी टांगत्यात आज आपल्याच मावळ्यांवरती. राजे तुम्ही शिकवला स्वधर्माचा अभिमान. राजे तुम्ही शिकवलात प्रत्येकाचा आदर. राजे तुम्ही शिकवला माई बहिणींचे आबरू वाचवणं. राजे पण आज तुमच्याच महाराष्ट्रामध्ये, आज नगरमध्येच पुन्हा एकदा एका आपल्या नारीवरती कत्तल होत असताना पद्धत नाही तुमच्या मावळ्यांच्या आणि सरकारच्या चेहऱ्यावरच्या रेषा. राजा आम्ही इथून गर्जना करतोय, पण सांगणारे सांगत जातात आणि ऐकणारे ऐकत जातात. पण यांच्यावरती कोणताही फरक पडत नाही. राजे राजे तुम्ही पाहिजे हो. राजे तुम्ही निर्माण करून दिलं स्वराज्य. आणि आत्ताच्या आमच्या मावळ्यांना स्वराज्य देखील मिळवता येणार. स्वराज्य मिळवलं राजांनी, पण सुराज्य करणं राजे 350 वर्षापूर्वी सांगून गेले. राज किती काय केलं तुम्ही, किती आफाट तात्कालीन काळ म्हणजे आबरूला अजिबात ठरला नाही. राजे स्वतःच्या सासऱ्याचे तुम्ही डोळे काढणारे का? कर्नाटकच्या मोहिमेमध्ये मोहीम चालली. बेलवाडीच्या पाटलाला पाटलींबाई तिच्या वाड्याला वेडा पडला. सकोजीराव गायकवाड म्हणजे राजांचे सासरे. का? एकच गुन्हा केला, एकच. फक्त त्या पाटलींबाईला एक रात्र फक्त कैदेमध्ये ठेवले. खबर काढली राजांना. सासरे काय काय केलं तुम्ही? स्वराज्याच्या पलीकडे गेला तर नातं देखील आम्ही बघत नाही हे माहिती असताना राजा राजा नाही. राजा चुकी झाली, राजा सोडा. अजिबात नाही. स्वराज्यामध्ये नातं येता का नाही? कर्नाटक राजे तानाजीकडे बघितलं, यशाजीकडे बघितलं. कर्नाटक राजे काढून टाकायचे डोळे. हा माझा राजा सासऱ्याला देखील बघत नाही असा राजा. आमच्या बाबा आज तिथे जाऊ काय झालं सासरे भाऊ देता का प्रॉपर्टी एक नावावरती करून? किती एकर जमीन आहे? 100 का 50 एकर द्या मला, पोरगेला चांगलं सांभाळतो. आत्ताच्या आमचे जाऊ जावायचा सासऱ्याचा देखील गैर नाही केला आमच्या असे राजे. काही मुसलमान देखील राजांच्या पदरी आहेत. एवढंच नाही, अफगाण जंजिरेचा सिद्दी कासिम, सिद्दी मिस्त्री राजांच्या आरमाराचे प्रमुख आहेत. दौलत खान, अप्पाजी रामोशी, अब्दुल राजांचे गुप्तहेर प्रमुख आहेत. बैरजी नाईक आहे. एवढंच नाही तर लक्ष्मणदास सारखा तेलुगू माणूस आहे. किती काय केलं राजा? अरे आजचे मावळे असे कसे झाले? आपल्याच मावळ्यांवरती आपल्याच मावळ्यांच्या तलवारी, आपल्याच मावळ्यांच्या आपल्याच तलवारीवरती रक्त पाडत असताना राज्य पद्धत नाही तुमच्या मावळ्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा. आता इथे पुन्हा एकदा छत्रपतींच्या नावाची किलकारी पाहिजे, हर हर महादेवची गर्जना पाहिजे आणि स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी पुन्हा एकदा मावळ्यांनीच पुढे आलं पाहिजे. खरं तर 35 वर्ष संघर्ष करून राजे थकले. दिवस उजाडला. सुवर्ण सिंहासनाचा आज माझा राजा सिंहासनाधीश्वर होणार होता. फक्त राजच नाही तर जे लढले बाजी, मुरार, प्रतापराव गुजर,
प्रत्येक माणूस आज छत्रपती होणार होता, हे 32 मणी सोनेरी सिंहासन ह्या माणिकांमुळे घडलं। रामजी दत्तूने अखंड 4 महिन्याच्या परिश्रमामधून हे 32 मणी सोनेरी सिंहासन साकार केलं। अरे जा कधीतरी विजयदुर्गावरती, राजसदरीमध्ये या, राजसदरीमध्ये किती हवा